चायनीज स्नॅचरला अटक केली आहे. नेमकं याची पार्श्वभूमी काय, कशा पद्धतीने त्याचं मोडस होतं चोरी करण्याचं आणि याचं काय रेकॉर्ड आहे? गेल्या काही दिवसांपासून 1.5 ते 2 महिन्यापासून चेन स्नॅचिंगच्या घटना अगदी खूप नाही पण तो सातत्याने घडत होत्या आणि त्या डिटेक्ट होताना जर असा आम्हाला यश येत नव्हतं तितकंसं. सांगवी पोलीस स्टेशनची एक चेन स्नॅचिंग झाली होती. त्याच्या दरम्यान युनिट 1ने ती अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केली आणि त्यात त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या CCTV फुटेज जे बघतो आपण ते बघितल्याशिवाय पर्याय नाही. दापोडी, दोयरोड, तळेगाव ह्या सगळ्या परिसरातले CCTV फुटेजेस बघितल्यानंतर असं लक्षात आलं की हा एकच आरोपी आहे. त्याची विशिष्ट लकब आहे, विशिष्ट मोटरसायकल आहे आणि तो बँगलोर हायवेचा वापर करतो. त्यानंतर पुढे खात्री केली असता असं लक्षात आलं की तो बाणेर परिसरामध्ये त्याचा वावर आहे सध्या. त्यामुळे तिथे बाणेर परिसरात गेले 3-4 दिवसापासून ट्रॅप लावला असता. एके दिवशी सकाळी तो त्या एका गल्लीमध्ये त्यांना जाताना दिसला आणि आमचे टीमचे 2 अंमलदार त्यांना फॉलो करत होते आणि पुढे डेड एंड असल्यामुळे तो पुन्हा परत वळला आणि पुन्हा परत वळल्यानंतर शिताफीने दोघांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याला जेरबंद केलेला आहे. त्याच्याकडून 5 चेन स्नॅचिंग आत्ता या मागच्या महिन्यातल्या डिटेक्ट झालेल्या आहेत. अंदाजे 76 ग्रॅम सोन्याच्या जे चेन्स आहेत ते त्यांच्याकडनं रिकवर झालेल्या आहेत 15-1 लाखाच्या. हा पूर्वीसुद्धा असेच गुन्हे करत होता. 16 ते 24पर्यंत तो ॲक्टिव्ह होता. त्यानंतर जेलमध्ये गेला. जेलमधून आल्यानंतर त्याने इतर बरीचशी कामं करायचा प्रयत्न केला, ओला उबरचा ड्रायव्हर, चायनीजची गाडी वगैरे. परंतु त्याला ऑनलाईन जुगाराचा नाद लागल्यानंतर, कर्जबाजारी झाल्यानंतर तो पुन्हा या क्षेत्राकडे वळला आणि गेल्या काही दिवसापासून त्याने पुन्हा चेन स्नॅचिंग सुरू केली होती. या दिवशी आम्ही त्यांना पकडला रेड हँड. त्या दिवशीसुद्धा तो चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानेच इथे आला होता आणि ती चेन स्नॅचिंगसुद्धा आम्ही टाळू शकलो. एकंदरीत आमच्याकडच्या 5 चेन स्नॅचिंग आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत. आता इतर चेन स्नॅचिंग अजून कोणाकडून त्याच्या डिटेक्ट होत आहेत का हे आता तपासाअंती निष्पन्न होईल. यामध्ये आमचे DCP रोहिदास पवार, ACP विशाल हिरे, PI अरविंद पवार, API गुळिंग, API गावडे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार जावळे, भोपे, जानराव, भालचीम आणि चिखलकर या सर्वांचा सहभाग आहे. 2 पथकांमध्ये यांनी काम केलं. एक पथक ग्राउंडवर्क करत होतं, CCTV बघणे वगैरे, आणि दुसरं पथक ॲक्च्युअली फील्डवरती होतं. तो राहणारा सोलापूरचा आहे. सुमित इंगळे नावाचा व्यक्ती आहे तो. त्याची फॅमिली हिस्ट्रीविषयी आत्ता आमच्याकडे काही उपलब्ध नाही आहे, परंतु तपासाअंती निष्पन्न होईल. सर याचं एज्युकेशन वगैरे काय आहे? नाही, अद्याप नाही काय कळलेलं. सोलापूरला काही त्याच्यावरती गुन्हा? सोलापूरला नाही, पुणेच क्षेत्र होतं, पुणे ग्रामीण, आणि आता नवीन पिंपरी चिंचवड आयुक्त आले. सर कुणा लक्ष करत होता म्हणजे नाही, महिला पुरुष असं काही त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन नव्हतं. त्याचं बहुतेक सकाळच्या चेन स्नॅचिंग आहे सगळ्या. एखाद्याची मोडस ठरलेली असते. आणि हे जे सोनं त्यांनी चोरी केलेलं आहे ते सोनं ज्यांना विकले त्यांना ते मी आता विचारलं आमच्या आयोंना. त्यांचं सांगण्यानुसार ते जशा चेन केल्यात 5 तसेच्या तसे त्या स्वतःकडे ठेवल्या होत्या. गेलेला माल जसा आहे तसा त्यांना मिळाला. हां हो, घरी कोण होतं? एकटाच होता, सिंगल. अच्छा, गाडी सुद्धा त्याकडे होती, ती त्यांनी एक विकत घेतलेली आणि एक डे भाड्याने घेतात ना एका दिवसासाठी, तशी घेतली. इथे पुण्यामध्ये त्याच्या खोलीवरती. अच्छा, दुसरं त्याने ते त्याच्या सांगण्यानुसार आहे ते क्राईम पेट्रोलचे 2 एपिसोड बघून परत काही नवीन चेंजेस केले त्याचे जुन्या मोडस ऑपरेंडीमध्ये, असं त्याचं म्हणणं आहे. आता तपासात आम्ही बघू नक्की चेंजेस काय केले. भाड्याचं घर होतं का स्वतःचं घर होतं? भाड्याचं.